संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रामध्ये सूर्यास्तानंतर प्रवेशबंदी असतानाही शनिवारी रात्री येथे हजारोंच्या संख्येने ढाबे हॉटेलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पाहण्यासाठी तरुण तरुणी जमले होते। मद्यप्राशन करून तरुण तरुणी येथे गोंधळ घालत होते, त्यामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले होते। काही जण मद्याच्या बाटल्या घेऊन सार्वजनिक रस्त्यावरती फिरत होते। या सर्व प्रकारानंतर संतापलेल्या आदिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी येऊरच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केले। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रामध्ये बेकायदा हॉटेल ढाबे उभारण्यात आले आहेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असूनही रात्री 11 नंतर अनेक हॉटेल या भागामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असतात। या हॉटेलमध्ये मोठ्या आवाजामध्ये ध्वनिक्षेपक वाजवले जातात, तसेच हॉटेलमध्ये रात्रभर प्रखर उजेड असतो, त्यामुळे निशाचर प्राणी पक्षी गायब झाल्याचा दावा येथील आदिवासींकडून केला जातोय। तसेच येथील रहिवाशांनी बाहेरून पर्यटकांचा वाहनांचा त्रास देखील सहन करावा लागतोय। वर्षभरापूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावरून वन विभाग, पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत सूर्यास्तानंतर येऊर वन परिक्षेत्रात प्रवेशबंदीचे आदेश दिले होते। असं असतानाही येथे प्रवेश सुरू असल्याचं स्पष्ट झालंय। शनिवारी रात्री क्रिकेटचे सामने पाहत असताना येथे मोठा गोंधळ केला जात होता। रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या गोंधळामुळे येथील रहिवासी हैराण झाले होते। पाड्यातील एक महिलेला वैद्यकीय उपचारासाठी रात्री नेले जात होते, परंतु वाहतूक कोंडीमुळे महिलेला रुग्णालयामध्ये नेत असतानाच नागरिकांचे हाल झाले। पोलिसांकडे तक्रार करूनही रात्री त्यांच्याकडून नागरिकांना मदत मिळाली नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला। या प्रकारानंतर संतापलेल्या काही रहिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी रविवारी सायंकाळी येऊरच्या उपवन येथील प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केलं। तसेच अनधिकृत धाबे पाडा अशी मागणी देखील यावेळी केली आहे। संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे इथेच लागू आहे, बोरिवलीच्या इथे। हा संजय गांधी नॅशनल पार्कला जाणारा रस्ता आहे। जरी येऊर महसुली तालुका असला तरी त्याचा प्रवेश जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आज संजय गांधी नॅशनल पार्कचा आहे। त्यामुळे पोलिसांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल, फॉरेस्टवाल्यांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि सर्व उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे। तेव्हा ते प्रवेश करता येणार नाही, एवढं स्पष्ट लिहिलं आहे। एक्साईज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कशा? जेव्हा फायर एनओसी नाही, जेव्हा प्लॅन मंजूर नाहीत, तेव्हा एक्साईज डिपार्टमेंट एनओसी देतं कसं? प्रशासन, हॉटेल यांचं साटेलोट आहे। एक्साईजवाले खाली इथे जवळजवळ वरती 100 बार आहेत। एक्साईजवाल्यांना, पोलीसवाल्यांना माहीत नाही काय? या सगळ्यावर न जाता ज्या दिवशी ह्यांना त्रास होतो, जे आदिवासी आहेत, इथले मूळ निवासी आहेत, येऊर गावात यांचा जन्म झाला, हिचा झाला असेल, याचा झाला असेल, हिचा झाला असेल। मी इथे 40 वर्ष येतो, मी अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो। शांतपणाने राहणारे गाव आहे, यांच्यात कुठलंही दारूचं व्यसन नाही। एवढंच नाही, हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत। इथे कधीही गुन्हेगारीकरण होत नाही। कुठल्या पोरीला आदिवासी पोरांनी छेडलंय? कधी आदिवासींनी कोणा पोरीशी गैरव्यवहार केलाय? कित्येक वेळा जंगलामध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात, आदिवासी बघत पण नाही। बलात्काराचा एक तरी केस रजिस्टर आहे का विचारा पोलिसांना? 376 रजिस्टर आहे तुमच्याकडे एका तरी आदिवासी विरुद्ध? म्हणजे गेल्या 30 वर्षापासून नाही। असं इतकं चांगलं वागत असताना त्यांना असं छळणं योग्य आहे?